नमस्कार मित्रांनो, आज आपण जो प्रॉब्लेम घेणार आहे त्या प्रॉब्लेमचं पेज नंबर आहे 43. या पेज नंबरवरच्या प्रॉब्लेमचं नाव आहे नेने अँड काने. आता मी प्रॉब्लेम वाचतोय, समजून सांगतोय, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये लक्ष द्या. नेने अँड काने आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर रेशो 6:4 from the following trial balance and adjustment given below. Prepare trading account, profit and loss account for the year ending and balance sheet as on that date. Trial balance दिलाय खाली as on 31 March 2019. पर्टिक्युलर डेबिट क्रेडिट जर्नल फॉर्मॅट नुसार थोडक्यात ट्रायल बॅलन्स आहे. मग आता पुन्हा ट्रायल बॅलन्स वाचतोय मी. कॅपिटल नेने अँड कानेचं कॅपिटल दिलेलं आहे. कॅपिटल फर्मची लॅबिलिटी आहे, लॅबिलिटीला पोस्टिंग होणार. त्यानंतर दिलंय सन्ड्री डेटर, डेटर आपली असेट आहे, असेटला पोस्टिंग होणार. मग या डेटर वरती तुम्हाला ऍडजस्टमेंट आलेली आहे, त्यामुळे डेटर साठी स्टार करून घ्या. 2 ऍडजस्टमेंट डेटरला 2 स्टार करा. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सन्ड्री क्रेडिटर. मग सिंपल लॉजिक आहे, डेटर आपली असेट आहे म्हटल्यानंतर क्रेडिटर आपली लॅबिलिटी होईल, क्रेडिटर लॅबिलिटी साइडला पोस्टिंग होईल. त्यानंतर पुढे तुम्हाला दिलंय रेंट, ब्रॅकेट मध्ये सांगितलंय 10 मंथ. याचाच अर्थ हे जे काही रेंट आहे हे 10 मंथच आहे. याचाच अर्थ अजून 2 मंथचं रेंट आपल्याला यामध्ये द्यावं लागेल, कारण आपल्याला 12 मंथचे सगळे कॅल्क्युलेशन करायचे. मग 2 मंथचं रेंट यामध्ये टाकायचंय, म्हणजे एक प्रकारची ती ऍडजस्टमेंट आहे, याला स्टार करा. आता रेंटचा डेबिट बॅलन्स दिलेला आहे. डेबिट बॅलन्स म्हणजे एक्सपेन्सेस असतो. मग या एक्सपेन्सेस मध्ये आपण रेंटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो आणि त्यामुळे त्याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला होईल. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे स्टॉक 1 एप्रिल 2018. 1 एप्रिलचा स्टॉक आहे, याचाच अर्थ ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. त्यानंतर प्रेमायसेस, प्रेमायसेस ही आपली असेट आहे, असेटला पोस्टिंग होईल. सॅलरी हा आपला ऑफिशियल एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसला पोस्टिंग होईल. त्यानंतर यावरती ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे सॅलरीला स्टार करा. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे डिस्काउंट. डिस्काउंटचे 2 बॅलन्स तुम्हाला दिलेले आहे. डिस्काउंट हा आपला इनडायरेक्ट असतो, मग डेबिट बॅलन्स मधला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि क्रेडिट बॅलन्सेस मधला इनडायरेक्ट इन्कम आहे. म्हणजे दोन्ही पण इनडायरेक्टच आहे, फक्त डेबिट बॅलन्स डेबिट साइडला पोस्टिंग करायचं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या, आणि क्रेडिट बॅलन्स क्रेडिट साइडला पोस्टिंग करायचं आहे प्रॉफिट अँड लॉसला. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे मोटार व्हेकल. व्हेकल म्हटल्यानंतर आपली ती असेट आहे, त्यामुळे याची पोस्टिंग असेटला होईल. व्हेकल वरती ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे याला स्टार करा. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सेल. सेल आपला डायरेक्ट इन्कम आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला याची पोस्टिंग होईल. मग आता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला हे जाणार आहे, पण त्याचं रिटर्न पुढे दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याला स्टार करून ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे परचेस. परचेस हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल, कारण परचेस आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल आणि त्याला सुद्धा रिटर्न आलेलं आहे, स्टार करा. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे वेजेस. वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला पोस्टिंग होईल, पण त्यावरती ऍडजस्टमेंट आहे, त्याला स्टार करा. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिशियल एक्सपेन्सेस आहे, याचाच अर्थ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला पोस्टिंग होईल. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे तुमचा बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ही लॅबिलिटी आपली, त्यामुळे त्याची पोस्टिंग लॅबिलिटीला होईल. त्यानंतर तुम्हाला रिटर्न दिलेलं आहे, सिंपल आहे. डेबिट बॅलन्सेस मध्ये रिटर्न आहे, क्रेडिट बॅलन्सेस मध्ये रिटर्न आहे. डेबिट बॅलन्सेस मधलं रिटर्न हे सेलचं असणार आहे, त्यामुळे ते सेल मधून वजा करायचं आहे, आणि क्रेडिट बॅलन्सेस मधलं रिटर्न हे परचेसचं असणार आहे, त्यामुळे ते परचेस मधून वजा करायचं आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट म्हटल्यानंतर ती आपली असेट आहे, याची पोस्टिंग असेट साइडला होईल. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कॅश इन हँड. कॅश आपली असेट आहे, असेटला पोस्टिंग होईल. पुढचा पॉइंट आहे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे थोडक्यात त्यासाठी दिलेले पैसे. मग दिलेले पैसे आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो आणि त्यामुळे याची पोस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला होईल. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे प्रॉव्हिडंट फंड. प्रॉव्हिडंट फंड, फंड म्हटल्यानंतर ही आपली लॅबिलिटी आहे आणि त्यामुळं याची पोस्टिंग ही लॅबिलिटी साइडला होईल. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे कॅशड बँक. कॅशड बँक ही आपली असेट आहे, असेट साइडला पोस्टिंग होईल. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. आता प्रॉव्हिडंट फंड ही आपली लॅबिलिटी आणि त्या प्रॉव्हिडंट फंडावरचं
इंटरेस्ट ही सुद्धा आपलं लॅबिलिटीज होणार आणि त्यामुळं याची पोस्टिंग आपल्याला लॅबिलिटी साईडला करायची. जो प्रॉव्हिडंट फंड आहे त्याच प्रॉव्हिडंट फंडामध्ये त्याचं इंटरेस्ट आपल्याला ऍड करायचं आहे. त्यानंतरचं पुढचं पॉइंट आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग हे कॅपिटल मधून लेस केलं जातं, त्यामुळं नेणे आणि कान्हेचं ड्रॉइंग हे त्यांच्या पर्टिक्युलर कॅपिटल मधून लेस केलं जाईल लॅबिलिटी साईडला. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग होईल. त्यानंतर पुढे आरडीडी आहे. या आरडीडीला आपण स्टार करून ठेवणार आणि नंतर त्या डेटर मधून आरडीडी मिळाल्यानंतर या आरडीडीशी त्याचं कनेक्शन घेणार. ओके, अशा प्रकारे तुमचा ट्रायल बॅलन्स आहे. मग आता खाली दिलेले ऍडजस्टमेंट आहेत ते आपण जरा समजून घेऊ. पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे क्लोजिंग स्टॉक. नेहमीप्रमाणे याची पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला होणार आहे. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हटल्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे वेजेस आणि सॅलरीमध्ये या रकमा ऍड करायच्या आहे आणि त्याचा सेकंड इफेक्ट वेजेस आणि सॅलरीमध्ये ऍड केल्यामुळं आपला एक्सपेन्सेस वाढणार आहे. मग एक्सपेन्सेस वाढल्यानंतर आपल्याला तो द्यावा लागतो आणि त्यामुळे ती आपली लॅबिलिटी सेकंड इफेक्ट आपला त्याचा लॅबिलिटी साईडला करायचा आहे. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन. सिंपल गोष्ट आहे, डेप्रिसिएशन म्हणजे झीज आणि डेप्रिसिएशन आपलं असेटला कमी करत असतं आणि त्यामुळं आपल्याला असेटमधून म्हणजेच मोटार व्हेकल मधून ही डेप्रिसिएशनची प्राइस लेस करावी लागेल. असेट कमी झाल्याने आपला खर्च आहे सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करावा लागेल. त्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट आहे राईट ऑफ बॅड डेब्ट्स ₹5,000 अँड आरडीडी 5% ऑन सन्ड्री डेटर. बॅड डेब्ट्स आणि आरडीडी आहे याने आपले डेटर्स कमी होणार आहे म्हणून डेटर्स मधून प्राइस लेस करायची आहे आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला करायचं आहे. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट तुम्हाला सांगितलेली आहे कान्हे विड्रॉ गुड्स ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हणजे हे सुद्धा तुमचं ड्रॉइंग आहे आणि कान्हेचं ड्रॉइंग आहे, त्यामुळे कान्हेच्या कॅपिटल मधून ही प्राइस लेस करायची आहे. म्हणजेच लॅबिलिटी साईडला कान्हेच्या कॅपिटल मधून लेस करणं हा त्याचा एक इफेक्ट आहे. आणि गुड्स विड्रॉ केलेले, गुड्स काढलेले आहे, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटला क्रेडिट साईडला याची आपल्याला पोस्टिंग करावी लागेल कारण माल गेल्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग करतो. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या ऍडजस्टमेंट आहे हा प्रॉब्लेम आपल्याला आता सोडवायचा आहे. मग सोडवण्यासाठी आपल्याला प्रिपेअर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे का ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असे 2 अकाउंट प्रिपेअर करा आणि त्या अकाउंटला फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2019 ही डेट टाका आणि ते झाल्यानंतर त्याच डेटचं आपल्याला बॅलन्स शीट बनवायचंय आणि मग याचं आपल्याला आता ड्रॉ करायचंय. माझ्यासोबत तुम्ही ड्रॉ करा. ओके, सुरुवातीला आपल्याला दिलंय कॅपिटल. मग कॅपिटल हे आपण लॅबिलिटी साईडला लिहिणार आणि म्हणून लॅबिलिटी साईडला लिहा कॅपिटल नेणे. नेणे कॅपिटल आहे 15 लाख इनरला, त्याच्या खाली 4 लाईन जागा सोडा. त्यानंतर पुढे आहे काने, त्याचं कॅपिटल इनरला ठेवा 10 लाख, त्याच्याही खाली 4 लाईन जागा सोडा. त्यानंतर पुढे तुम्हाला दिलंय सन्ड्री डेटर. डेटर आपली असेट आहे, असेट साईडला या, असेट साईडला लिहा सन्ड्री डेटर, अमाऊंट इनरला ठेवा 4,50,000, 4 लाईन जागा सोडा. पुढचा पॉइंट आहे सन्ड्री क्रेडिटर. क्रेडिटर आपली लॅबिलिटी आहे, लॅबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर, अमाऊंट आहे 3 लाख. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिले रेंट. रेंट तुमचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहायचं आहे. सुरुवातीची 1 लाईन मोकळी सोडा, नंतर लिहा रेंट, अमाऊंट इनरला 10,000 कारण त्यावरती ऍडजस्टमेंट आहे. पुढचा पॉइंट आहे स्टॉक. हा ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू ओपनिंग स्टॉक, अमाऊंट आहे त्याची 5,35,500, 5,35,500. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट तुम्हाला दिला आहे प्रिमायसेस. प्रिमायसेस आपली असेट आहे, असेटला पोस्टिंग होईल. प्रिमायसेस अमाऊंट 8,50,000,
त्यानंतर पुढचा पॉईंट तुम्हाला दिलाय सॅलरी. सॅलरी तुमचा खर्च आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पोस्टिंग होईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला सॅलरी अमाऊंट इनरला 50,000, एक लाईन जागा सोडा. त्यानंतर तुम्हाला दिलाय डिस्काउंट. डिस्काउंटचे दोन बॅलन्स दिलेले आहे. डेबिट बॅलन्स मधला डिस्काउंट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचा आहे कारण तो आपला एक्सपेन्सेस आहे, आणि क्रेडिट बॅलन्सेस मधला डिस्काउंट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचा आहे कारण तो आपला इन्कम आहे. याचाच अर्थ डेबिट बॅलन्स मधल्या डिस्काउंटचा अर्थ होतो डिस्काउंट अलाउड, आणि क्रेडिट बॅलन्सेस मधल्या डिस्काउंटचा अर्थ होतो डिस्काउंट रिसिव्ड. मग अलाउड आपण डेबिटला लिहिणार आणि रिसिव्ड आपण क्रेडिटला लिहिणार. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला डिस्काउंट अलाउड किंवा नॉर्मल डिस्काउंट, त्याची प्राइस आहे 800 रुपये, आणि त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिव्ड हा लिहिणार आपण, पण तो क्रेडिट बॅलन्सेस मधला आहे त्यामुळे क्रेडिट साइडला लिहिणार बाय डिस्काउंट रिसिव्ड. अमाऊंट आहे त्याची 950 रुपये. त्याच्यानंतर आता पुढे पॉइंट तुम्हाला दिलाय मोटार व्हेकल. मोटार व्हेकल तुमची असेट आहे, असेटला लिहायचंय तुम्हाला मोटार व्हेकल, पण त्यावरती ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंट इनरला ठेवा 3,70,000, एक लाईन जागा सोडा. त्यानंतर पुढचा पॉइंट तुम्हाला दिलाय सेल. सेल तुमचा डायरेक्ट इन्कम आहे, ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला लिहा बाय सेल अमाऊंट इनरला 8,40,500, 8,40,500, एक लाईन जागा सोडा. नंतर पुढे तुम्हाला दिलंय परचेस. सेल तुमचा डायरेक्ट इन्कम आहे, परचेस तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, म्हणून परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायची. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू परचेस अमाऊंट इनरला 6,40,500, 6,40,500, एक लाईन जागा सोडा. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिलंय वेजेस. वेजेस सुद्धा तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस 10,000 रुपये इनरला, एक लाईन जागा सोडा. नंतर पुढे आहे ऑफिस एक्सपेन्सेस. हा तुमचा ऑफिशियल एक्सपेन्सेस आहे त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहायचं आहे ऑफिस एक्सपेन्सेस. अमाऊंट आहे त्याची 20,000. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तुमचा बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट ही तुमची लॅबिलिटी आहे कारण ते पैसे तुम्हाला रिटर्न द्यावे लागतात, त्यामुळं ते लॅबिलिटी साइडला लिहिणार तुम्ही बँक ओव्हरड्राफ्ट. त्याची प्राइस आहे 1,50,000. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे रिटर्न. आता डेबिट बॅलन्सेस मध्ये रिटर्न आहे ते सेलचं रिटर्न आहे त्यामुळे ते सेल मधून वजा करायचंय. सेलचे तिथं या लेस रिटर्न, त्याची प्राइस आहे 5,500. $8,35,500, 8,35,000 आउटर. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्सेस मध्ये 3,500 दिलेले, ते क्रेडिट बॅलन्सेस मधलं रिटर्न हे परचेसचं असणार आहे त्यामुळे ते परचेस मधून वजा केलं जाईल. रिटर्न 3,500. याचाच अर्थ डेबिट बॅलन्सेस मधलं रिटर्न हे सेलचं आहे म्हणून सेल मधून वजा झालं, आणि क्रेडिट बॅलन्स मधलं रिटर्न हे परचेसचं आहे ते परचेस मधून वजा झालं. त्यानंतर आता पुढचा पॉइंट तुम्हाला घ्यायचा आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. ही तुमची असेट आहे, असेट साइडला लिहायचं आहे तुम्हाला, त्याला आपण शॉर्टकट लिहू पीएफ इन्व्हेस्टमेंट. पीएफ इन्व्हेस्टमेंट त्याची अमाऊंट आहे 8 लाख. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तुमचा कॅश इन हँड. ही सुद्धा तुमची असेट आहे, असेटलाच लिहिलं जाईल कॅश इन हँड 40,000. त्यानंतर पुढे आहे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन यामुळे आपला तो एक्सपेन्सेस होतो आणि एक्सपेन्सेस असल्या कारणाने प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहिला जाईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला
प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन म्हणजेच पीएफ कॉन्ट्रीब्युशन, त्याची अमाऊंट आहे 1 लाख. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट तुम्हाला दिलाय प्रॉव्हिडंट फंड. फंड म्हटल्यानंतर ती तुमची लॅबिलिटी आहे, लॅबिलिटी साइडला पोस्टिंग होईल. प्रॉव्हिडंट फंड अमाऊंट इनरला 2,80,000. एक लाईन जागा सोडा. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट तुम्हाला दिलाय कॅश ऍट बँक. कॅश ऍट बँक ही तुमची असेट आहे, असेट साइडला पोस्टिंग होईल. कॅश ऍट बँक अमाऊंट आहे त्याची 2 लाख. त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट तुम्हाला दिलाय इंटरेस्ट ऑन पीएफ. याचाच अर्थ इंटरेस्ट हे प्रॉव्हिडंट फंडाचं आहे. मग प्रॉव्हिडंट फंडा ज्या ठिकाणी आपण लिहिलंय लॅबिलिटी साइडला, त्या ठिकाणी आपल्याला त्याचं इंटरेस्ट ऍड करायचंय आणि म्हणून लॅबिलिटी साइडला प्रॉव्हिडंट फंडाच्या तिथं ऍड इंटरेस्ट ऑन पीएफ. त्याची प्राइस आहे 42,000. 42,000 ऍड होतील आणि मग अमाऊंट तुमची बाहेर जाईल. आठ आणि 4 12, 1,322. त्याच्यानंतर आता पुढचा पॉइंट तुम्हाला दिलाय ड्रॉइंग. ड्रॉइंग हे तुम्हाला कॅपिटल मधून लेस करायचंय आणि म्हणून लॅबिलिटी साइडला जे कॅपिटल आहे नेनेचं, त्या ठिकाणावरून लेस ड्रॉइंग. लेस ड्रॉइंग 20,000 आहे, 20,000 रुपये लेस होतील. त्यानंतर तुमचे शिल्लक राहतील 14,80,000. त्यानंतर कान्ह्याचं पण ड्रॉइंग दिलेलं आहे 15,000, मग ते पण लेस ड्रॉइंग. पण आता कान्ह्याचं जे ड्रॉइंग आहे त्यामध्ये आपण आणखी एक ड्रॉइंग घेणार आहे, त्यामुळे त्याला आपण पर्टिक्युलर कॉलमला लिहितोय. थोडक्यात ऍडजस्टमेंट मधलं पण ड्रॉइंग आपण या सोबत घेणार आहे. त्यानंतर आपल्याला पुढे दिलंय बॅड डेट्स. बॅड डेट्स आपला एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला पोस्टिंग होईल. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला 2 बॅड डेट्स आणि त्याची अमाऊंट आहे 3,350. त्यानंतर पुढचा पॉइंट तुम्हाला दिलाय आरडीडी. या आरडीडीला आपण सध्या रिझर्व ठेवणार. ऍडजस्टमेंट आल्यानंतर त्या आरडीडीचा आणि या आरडीडीचा आपण विचार करणार. तर अशा प्रकारे आपला ट्रायल बॅलन्स आता शिफ्ट झालेला आहे. आपल्याला आता पहिली ऍडजस्टमेंट करायची. पहिली ऍडजस्टमेंट नेहमीप्रमाणे क्लोजिंग स्टॉकची आहे. क्लोजिंग स्टॉक म्हटल्यानंतर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण त्याचा इफेक्ट करतो आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक त्याची अमाऊंट आहे 3,60,000. याचा सेकंड इफेक्ट आपल्याला करायचा आहे असेटला आणि म्हणून सेकंड इफेक्ट होणार आहे असेटला क्लोजिंग स्टॉक 3,60,000. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट दिली आपल्याला आउटस्टँडिंग. वेजेस आउटस्टँडिंग आहे आणि सॅलरी आउटस्टँडिंग आहे. मग वेजेस मध्ये ऍड करावं लागेल आपल्याला, कारण आउटस्टँडिंग म्हटल्यानंतर आपण ऍड करतो आणि प्रीपेड म्हटल्यानंतर लेस करतो. मग आता सध्या आउटस्टँडिंग आहे, ऍड करा. वेजेसच्या तिथं ऍड आउटस्टँडिंग आणि त्याची अमाऊंट आहे 3,000. म्हणजे आउटरला येतील तुमचे 13,000. त्याच्यानंतर सॅलरी पण आउटस्टँडिंग आहे, सॅलरी मध्ये पण ऍड केलं जाईल. ऍड आउटस्टँडिंग सॅलरीच्या तिथेही तुम्हाला ऍड करायचंय 2,000. म्हणजे 52,000 रुपये तुमचे आउटरला येतील. ओके. त्याच्यानंतर आता पुढचा पॉइंट तुम्हाला सांगितलंय, याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. आउटस्टँडिंग आपला ऍड होतो आणि ऍड झाल्यानंतर नेमकी कोणती साईड वाढली हे बघायचंय. कारण आउटस्टँडिंग हे क्रेडिट बॅलन्सेस वरती पण येऊ शकतं. मग क्रेडिट बॅलन्सेसचं आउटस्टँडिंग असलं तरी ते ऍडच होणार आहे आणि डेबिट बॅलन्सेस मधलं आउटस्टँडिंग असलं तरी ते ऍडच होणार आहे. फक्त त्याचा सेकंड इफेक्ट बदलणार आहे. जर डेबिट बॅलन्सेस मधलं आउटस्टँडिंग असेल
तर आपण ते ऍड करतो आणि त्याने आपला खर्च वाढतो, त्यामुळे सेकंड इफेक्ट आपला देणे बाजूला होतो, म्हणजेच याचा अर्थ लायबिलिटी साइडला होतो. मग ध्यानात ठेवायचं, डेबिट साइडचं आउटस्टँडिंग असेल तर सेकंड इफेक्ट लायबिलिटीला होणार आहे, आणि क्रेडिट साइडचं जर आउटस्टँडिंग आलं तर त्याचा अर्थ आपला इन्कम होतो, म्हणजेच असेट होतो, त्यामुळे सेकंड इफेक्ट असेटला जाईल. पण आता हे डेबिट बॅलन्सेस मधलं आहे, त्यामुळे त्याचा इफेक्ट आपल्याला लायबिलिटीला करायचा आहे. लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग वेजेस 3000 आणि सॅलरी 2000, असं थोडक्यात 5000 आउटस्टँडिंग आहे. त्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन मोटार व्हेकल 5%. मोटार व्हेकल वरती 5% डेप्रिसिएशन आहे. मोटार व्हेकलचे तिथं लेस डेप्रिसिएशन 5%, म्हणजेच उदाहरणार्थ 3,70,000 वरती 10%, 3,70,000 वरती 10% जर बघितलं तर 37,000 येतं. मग त्याच्या निम्मे केले तर 18,500 होतील. याचाच अर्थ 10% प्राइस 37,000 आहे, म्हणजे 5% प्राइस किती 18,500, त्याच्या निम्मे. आणि मग ते 18,500 आपल्याला 3,70,000 वजा करायचे आणि मग तुमची अमाऊंट बाहेर जाणार आहे 3,51,500. 3,51,500. मग आता हे डेप्रिसिएशन आहे, याने आपली असेट कमी झाली, आपला खर्च आहे. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला डेप्रिसिएशन ऑन मोटार व्हेकल 18,500. त्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट आपल्याला बघायची. पुढची ऍडजस्टमेंट आपल्याला सांगितली त्यांनी, राईट ऑफ बॅड डेट्स ₹5,000 अँड आरडीडी 5% ऑन डेटर. डेटर वरती आपल्याला आरडीडी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि बॅड डेट्स करायचे. मग आता बॅड डेट्स आणि आरडीडी याने आपले डेटर कमी होणार आहे, त्यामुळं आपल्याला ते डेटर मधून लेस करायचे. मग डेटर कुठे आहे, आपले असेट साइडला आहे. मग असेट साइडला जे डेटर दिलेले त्यातून लेस बॅड डेट्स 5,000. आता 5,000 रुपये बॅड डेट्स वजा झाले, अमाऊंट इनरलाच राहील 4,45,000. आणि याच्यानंतर आपल्याला सांगितलंय त्यांनी आरडीडी. मग आता आरडीडी आहे आपला 5%. मग आता आरडीडी तुम्हाला काढायचं आहे 5%. 5% आरडीडी कशावर काढणार तुम्ही, 4,45,000 वरती. मग या 4,45,000 वरती 5% आरडीडी तुम्ही नंतर काढला, परंतु बॅड डेट्सचा सेकंड इफेक्ट एकदा देऊन घ्या. बॅड डेट्सने आपली असेट कमी झाली, 4,50,000ची असेट 4,45,000 वरती आली, याचाच अर्थ असेट 5,000ने कमी झाली. आपला पुन्हा एकदा एक्सपेन्सेस होतोय, म्हणून सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला द्यायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला बॅड डेट्स आणि त्याची अमाऊंट आहे 5,000. त्यानंतर आता आपल्याला आरडीडीची ऍडजस्टमेंट करायची. आरडीडी तुमचा 5%, मग 4,45,000 वरती 5% जर म्हटलं तर उदाहरणार्थ 10% येतात 44,500. मग 44,500 जर 10% येत असेल, 10% मी कशी काढतो, सिंपल लॉजिक आहे. जी अमाऊंट आहे 4,45,000 तिचा फक्त शेवटचा डिजिट डिलीट करून बघतो, मग मला अमाऊंट कळती, ती 10% अमाऊंट कळती. मग 10% अमाऊंट येते 44,500. याच्या निम्मी जर केली तर मला 5% प्राइस कळती. 5% प्राइस येते माझी 22,250. 22,250. मग 4,45,000 जर 22,250 वजा केले तर 4,22,750 ही प्राइस बाहेर जाईल. 4,22,750. $4,22,750 ही बाहेर जाईल. 4,45,000 मधून 22,250 वजा केले, 4,22,750 आउटरला गेले. त्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट आपल्याला करायची, याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. आरडीडीचा सेकंड इफेक्ट म्हणजे 22,250चा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. आता बॅड डेटचा जसा सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दिला, तसंच आरडीडीचा इफेक्ट सुद्धा आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटलाच द्यायचा आहे. परंतु हा जो आरडीडी आहे हा आपला नवा आरडीडी आहे आणि आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये पण आरडीडी दिलेला आहे. मग आता जेव्हा 2 आरडीडी येतात तेव्हा आपलं कॅल्क्युलेशन काय सांगतं की 2 आरडीडी मध्ये म्हणजे न्यू आणि ओल्ड, ऍडजस्टमेंट मधला न्यू आणि ट्रायल बॅलन्स मधला ओल्ड, यामध्ये जर न्यू आरडीडी मोठा असेल,
ओल्ड पेक्षा तर कॅल्क्युलेशन डेबिट साइडला घेणं हा आपला नियम आहे. मग आता उदाहरणार्थ न्यू आरडीडी आपला 22,250 आहे. याचाच अर्थ 22,250 जर नवीन आरडीडी आहे तर जुना किती आहे हे आपल्याला बघायचं आहे. जुना आरडीडी आपल्याला दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये 3,700 म्हणजे छोटा आहे. मग जर जुना छोटा असेल नवा मोठा असेल तर आपण कॅल्क्युलेशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला लिहा आणि तिथं टायटल द्या टू आरडीडी. मग त्यामध्ये न्यू मायनस ओल्ड. मग न्यू आहे तुमच्याकडं 22,250 आणि ओल्ड आहे तुमच्याकडं 3,700. ओके. मग आता 22,250 मधून 3,700 आपल्याला वजा करायची. $18,550 बाहेर जातील. ओके. म्हणजे थोडक्यात हेच कॅल्क्युलेशन तुमच्या पुस्तकामध्ये पण केलेलं आहे, फक्त थोडंसं वेगळं केलेलं आहे. काय केलेलं आहे त्यांनी पुस्तकामध्ये? हे बॅड डेट्स आणि हे बॅड डेट्स, म्हणजे उदाहरणार्थ 3,350 चे बॅड डेट्स आणि 5,000 बॅड डेट्स हे दोन्ही एकत्र करून घेतले. त्याच्यानंतर हे 22,250 पण एकत्र करून घेतले आणि त्यातून 3,700 लेस झाले. म्हणजे याचा अर्थ बॅड डेट्स आणि आरडीडी त्यांनी सगळं एकत्र खिचडी केली. तर आपण तसं न करता बॅड डेट्स आणि आरडीडी हे सेपरेट दाखवतोय. 2 बॅड डेट्स होते त्यावरती कोणतंच कॅल्क्युलेशन नव्हतं, ते डायरेक्टली बाहेर लिहिलं आणि फक्त आरडीडी वरती कॅल्क्युलेशन होतं. काय कॅल्क्युलेशन होतं ते? तर 2 आरडीडी आल्यामुळं एकातून दुसरा आरडीडी वजा करायचा होता. मग आपण ते सेपरेट केलं. याने आपल्याला काय होतं परीक्षेला फायदा? बॅड डेटचे मार्क व्यवस्थित कॅल्क्युलेट होतात आणि आरडीडीचं जरी थोडंफार चूक झाली तर आरडीडीचेच प्रॉब्लेमचा मार्क जातो आपला, बाकीचे मार्क आपल्याला व्यवस्थित पडतात. म्हणून आपण या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवतोय. ओके. तुम्ही पुस्तकाच्या मेथडने सोडवलं तरी चालेल, अर्थ एकच आहे. त्याच्यानंतर आता पुढची ऍडजस्टमेंट तुम्हाला दिली. काने विड्रॉ गुड्स ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. पर्सनल यूज साठी कानेने गुड्स विड्रॉ केले. मग गुड्स जर विड्रॉ केलेले असेल तर ट्रेडिंग अकाउंट मधून माल जात असतो, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला त्याचा फर्स्ट इफेक्ट करायचा आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स विड्रॉ बाय काने आणि अमाऊंट आहे त्याची 6,000. आता याचा सेकंड इफेक्ट द्यायचा. कानेने विड्रॉ केलेले गुड्स हे पर्सनल यूज आहे, त्यामुळे ते त्याचं ड्रॉइंग होईल आणि ड्रॉइंग जर झालं तर त्याच्या कॅपिटल मधून ते लेस होईल. मग कानेचं ऑलरेडी पहिलं ड्रॉइंग किती होतं? 15,000 होतं ट्रायल बॅलन्स मधलं आणि मग त्याचबरोबर अजून त्याने 6,000ची गुड्स विड्रॉ केले. म्हणजे याचा अर्थ त्याचं ड्रॉइंग हे वाढणार आहे. मग 15,000 प्लस 6,000 असं त्याचं टोटल ड्रॉइंग होईल 21,000. मग आता 10 लाख आहे, 10 लाखातून 21,000 वजा झाले, 9,79,000 रुपये शिल्लक राहतील. ओके. अशा प्रकारे आपण ही ऍडजस्टमेंट कंप्लीट केली. मग आता ड्रॉइंगची ऍडजस्टमेंट संपल्यानंतर ही शेवटची ऍडजस्टमेंट होती. आता आपल्याला प्रॉब्लेम मधली हिडन एक ऍडजस्टमेंट आहे तेवढी कंप्लीट करायची. रेंट फॉर 10 मंथ असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता हे जे रेंट आहे हे 10 मंथचं आहे. मग याचा अर्थ लक्षात घ्या, 10 महिन्याचे 10,000 आहे. याचा अर्थ महिन्याला किती? 1,000. कारण 10 महिन्याचे 10 म्हणजे महिन्याला 1,000. मग महिन्याचे 1,000 या पद्धतीने 10 महिन्याचे 10,000 झालेले. परंतु आपलं हे जे कॅल्क्युलेशन आहे हे इयरली कंप्लीट होण्यासाठी आपल्याला अजून 2 मंथचे रेंट द्यायचं राहिलेलं आहे. कारण आपल्याला 10 महिन्याचं रेंट दिलेलं आहे. मग इयरली कंप्लीट होण्यासाठी अजून 2 महिन्याचं रेंट आपल्याला द्यावं लागेल. मग आतापर्यंत आपण काय केलेलं आहे? महिन्याला 1,000 या पद्धतीने भाडं दिलेलं आहे. मग महिन्याला जर 1,000 असेल तर अजून 2 महिन्याचं भाडं 2,000 होणार आहे. मग ते 2,000 आपल्याला टाकावे लागणार आहे. म्हणजे 10 मंथ प्लस 2 मंथ आपल्याला करायचंय. मग 10 मंथ प्लस 2 मंथ जर केलं तर इयरली आपलं कॅल्क्युलेशन होणार आहे. मग 2 मंथचं रेंट आपण यामध्ये ऍड करणार आणि ऍड केल्यानंतर आपण त्याला आउटस्टँडिंग म्हणतो. आउटस्टँडिंग. मग 10 प्लस 2 12,000. ओके. आणि मग त्याच्यानंतर याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. आउटस्टँडिंगनी आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड वाढली म्हणजेच आपला खर्च वाढला. सेकंड इफेक्ट आपण लॅबिलिटीला करणार. मग लॅबिलिटी साइडला लिहिणार आउटस्टँडिंग रेंट आणि त्याची अमाऊंट आहे 2,000.
मग अशा पद्धतीने आपण आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट रेंटची होती ती केलेली. मग आता आपला प्रॉब्लेम संपलेला आहे, पण आता आपण चेक करणार की कुठं कॅल्क्युलेशन इनरला आहे का, आणि ते जर असेल तर आपण बघून घेणार आणि ते कम्प्लीट करणार. परंतु इनरला कुठंच नाहीये, याचा अर्थ आपण सगळ्या ज्या काही अमाऊंट आहे त्या आउटरला कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता आपल्याला क्लोज करायचंय. मग क्लोज करत असताना आपण पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट घेणार. मग आता ट्रेडिंग अकाउंट घेत असताना तुमची क्रेडिट साइड किंवा डेबिट साइड ही मोठी येते ही आपल्याला फिक्स माहिती आहे. मग आता कोणती साइड मोठी येणार ते आपण चेक करणार. ओके, मग आता उदाहरणार्थ 3 3 3 ओके, 6 आणि 5 11, 6 आणि 5 11, 1 हातचा 6 आणि 1 7, 7 आणि 3 10, 1 हातचा 8 आणि 3 11 आणि 1 12. मग आता बघा क्रेडिट साइडची टोटल किती येते, 12,01,000. किती येते, 12,01,000. आता डेबिट चेक करू आपण. डेबिट चेक करू. 500, 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 1 हातचा 6 आणि 3 9, सॉरी 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 6 आणि 5 11, 11,85,500. 11,85,500. आता ही तुमची डेबिट आहे. बघा आता मोठी टोटल जी आहे ती आपल्याला दोन्हीकडे लिहायची. म्हणजे उदाहरणार्थ 12,01,000 ही टोटल आपल्याला दोन्हीकडे लिहायची. मग 12,01,000 जर आपल्याला दोन्हीकडे लिहायचे असेल तर आपण ते दोन्हीकडे लिहिणार. 12,01,000, 12,01,000. आता 12,01,000 आपल्याला 11,85,500 वजा करायचे, आणि हे जर वजा केले तर आपल्याला फरक मिळणार आहे, आणि तो फरक असणार आहे आपला 15,500चा. मग आता हा 15,500चा जो फरक पडतोय हा फरक आपण डेबिट साइडला लिहिणार, कारण डेबिट साइड आपली 11 लाख आहे, म्हणजे छोटी आहे, कारण क्रेडिट आपली 12 लाख आहे. मग डेबिट साइड छोटी आहे म्हणून आपण डेबिट साइडला तो फरक लिहिणार 15,500चा. मग या फरकाला आपण नाव देणार, ट्रेडिंग अकाउंटचा फरक जर असेल तर त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट हे नाव देतो, आणि म्हणून ट्रेडिंग अकाउंटला आपण ग्रॉस प्रॉफिट नाव देणार. हाच फरक इकडं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला येणार. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट 15,500. मग आता 15,500 हा तुमचा ग्रॉस प्रॉफिट इकडे आल्यानंतर तुम्हाला आता क्लोज करायचंय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग ज्या पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग अकाउंट मध्ये दोन टोटली एकदा केल्या होत्या, डेबिटची आणि क्रेडिटची, आणि यातून ठरवलं होतं मोठी कोणती आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा क्लोज करायचंय. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड यांची आपण एकदा टोटल करणार. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जर डेबिट साइडची टोटल बघितली तर ती तुमची टोटल येते 2,30,200. म्हणजे उदाहरणार्थ डेबिट साइडची जर बेरीज केली तर 2,30,200 ही बेरीज येते. मग 2,30,200 ही डेबिटची, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 या 9 कंटेनला आपण डेबिटचे कंटेन म्हणतो. यांची बेरीज 2,30,200. पण क्रेडिट साइडला तर तितके नाहीये, क्रेडिट साइडला दोनच अमाऊंट आहे, 15,500 आणि 950. मग यांची टोटल छोटी आहे. मग आता डेबिट साइडची टोटल मोठी आहे म्हणून मी ती दोन्हीकडे लिहितो 2,30,200. मग 2,30,200 हे दोन्हीकडे लिहिल्यानंतर आता त्या 2,30,200 2,30,200 क्रेडिट साइडचे जर वजा केले आपण, क्रेडिट साइडची टोटल 50, 9 5 14, 14ला 1 हातचा 15 आणि 1 16, 16,450 जर आपण वजा केले तर आपल्याला फरक पडत, आणि तो फरक असेल आपला 2,13,750. यातून हे जर वजा केलं तर जो फरक पडतो तो आहे 2,13,750. मग याला आपण नाव देणार नेट लॉस. का नाव नेट लॉस द्यायचंय तर डेबिट साइडची टोटल 2,30,200, डेबिट साइडची टोटल 2,30,200 आणि क्रेडिट साइडची टोटल ही फक्त आणि फक्त 16,450 आहे. मग डेबिट पेक्षा क्रेडिट ही छोटी आहे, मग डेबिट मोठी आली, याचाच अर्थ डेबिट साइडचे हे जे एक्सपेन्सेस आहे हे मोठे आले, आणि क्रेडिट साइड ही इन्कम
होती पण ती कमी पडली, त्यामुळे जो फरक पडतो त्याला आपण नेट लॉस म्हणतो. मग आता हा जो नेट लॉस आलेला आहे 2,13,750चा, हा 2,13,750चा नेट लॉस क्रेडिट साईडला लिहावा लागेल, कारण क्रेडिट साईडची टोटल आपली छोटी आहे. मग क्रेडिट साईडला टायटल देतो मी. मित्रांनो, आता हा नेट लॉस आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला रेशो दिलेला आहे 6:4. मग हे जो टोटल नेट लॉस आहे 2,13,750, याला आपण 6:4 म्हणजे 10ने डिवाइड करणार. मग 10ने डिवाइड जर केलं तर आपला एक भाग येतो 21,375. मग 21,375चा एक भाग आल्यानंतर आपण जर गुणिले 6 केलं तर तुमचं उत्तर येतंय 1,28,250. आणि त्याच नंतर 21,375 गुणिले 4 जर केलं तर तुमचं उत्तर येत आहे 85,500. मग आता अशा प्रकारे आपण टोटल नेट लॉस 2,13,750 रुपयाचा जो होता तो डिस्ट्रीब्यूट केलाय. मग हा 2,13,750चा लॉस आपण डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर नेनेच्या वाट्याला आलेला आहे 1,28,250. तो नेनेच्या कॅपिटल मधून लेस करायचा आहे, म्हणून नेनेच्या कॅपिटल मधून लेस नेट लॉस 1,28,250. मग 1,28,250 जर वजा केले तर अमाऊंट बाहेर जाईल तुमची 13,51,250 750. 13,51,750. कारण 14,80,000तून 1,28,250 तुम्ही लेस केले, 13,51,750 तुमचे आउटरला गेले. त्याच नंतर कहाण्याचं जे बॅलन्स आहे तो 9,79,000 आहे. त्यातून तुम्हाला कहाण्याचा आलेला नेट लॉस 85,500 हा लेस करायचा आहे. मग 85,500 लेस करत असताना तुम्ही त्याला नाव देणार लेस नेट लॉस 85,500. मग 85,500 लेस केल्यानंतर तुमची अमाऊंट बाहेर जाणार 8,93,500. 8,93,500. आणि मग तुमच्या असेट आणि लॅबिलिटी या दोन्ही पण टॅली होणार 30,24,250. लॅबिलिटी साईडची टोटल 30,24,250 येणार आणि असेट साईडची सुद्धा टोटल 30,24,250 येणार. अशा पद्धतीने काने आणि नेनेचा प्रॉब्लेम तुमचा टॅली झालेला आहे. तर अशा हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा प्रॉब्लेम घेणार. त्यासाठी व्यवस्थित व्हिडिओ रोजची रोज बघा. ओके, थँक्यू.